ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिन्नरमधील गाजलेल्या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते। भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला सिन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाच्या आवारामध्ये खरातची एक धक्कादायक चर्चेत आलेली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे। पाहूयात नेमकं तो काय म्हणाला। सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात याला आज पुन्हा सिन्नर न्यायालयात हजर करण्यात आलंय। 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सिन्नर पोलिसांनी खरातला न्यायालयात सादर केलंय। पोलीस कोठडीच्या काळात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आणि बनावट कागदपत्रांबाबतचा तपास करण्यात आला असून या संदर्भातील माहिती पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवली आहे। दरम्यान न्यायालयाच्या आवारातून नेत असताना एका फोटोग्राफरनं त्याचे फोटो काढले। यावेळी खरातनं त्या फोटोग्राफरला उद्देशून फोटो काढता काढता सगळं आयुष्य गेलं तुझं अशी प्रतिक्रिया देत तो थेट गाडीत बसलाय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं संशयित आरोपी अशोक खरात याला न्यायालयानं कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांच्या पडताळणीवर भर दिला जातोय। सिन्नरमधील या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून पुढील सुनावणी आणि तपासातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।